हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने लसूणी मेथी. चवेमध्ये काहीच फरक पडत नाही, चव अगदी छान लागते. त्यासाठी आपल्याला आधी डाळ, शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यायची आहे. तीळ शेंगदाणे दोघांपैकी तुम्हाला जे वाटत नसेल ते नाही घेतलं तरी चालेल, पण मी तिघं इथे थोडं थोडं घेतलं आहे. वाटण उरवून ठेवलं तरी चालू शकतं जास्तीचं होत असेल तर. भाजल्यानंतर आपल्याला छान ते मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे. साईडला मी इथे 2 ते 3 वाट्या मेथी घेतली होती. छान कापून घ्यायची आहे, धुवून घ्यायची आहे, मग कापायची आपल्याला. धुतल्यानंतर आपण पाणी वगैरे सगळं काढून मग मी इथे थोडंसं पॅनमध्ये तेल घेतलं आहे. तेलात आपल्याला मस्त मेथी भाजून घ्यायची, म्हणजे मेथीचा कलर जात नाही आणि छान चव लागते. इथे बघू शकता 3 ते 4 मिनटात आपली मेथीची भाजी भाजून तयार झाली आहे. त्यानंतर आपण हे वाटण वाटून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला वाटायचं आहे. कढईत तेल घेतलं आहे फोडणीसाठी. जिरं, लसूण थोडा जास्त जातो या भाजीमध्ये. मी इथे थोडंसं टाकलं आहे. परत मी तडका देणार त्यावेळेस पण लसूण टाकणार आहे. बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, टोमॅटो घ्यायचा, मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 2-3 मिनटात परतवून होतं. थोडंसं मीठ टाकलं ना तर लवकर छान परतला जातो कांदा. चवीपुरता मी मीठ इथेच टाकून घेणार आहे. छान परतल्यानंतर आपल्याला मग यामध्येच मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यात आपल्याला ही मेथी जी होती आपण घेतलेली ती पण त्यात ॲड करायची आहे. मसाल्यांमध्ये मी इथे लाल तिखट, हळद आणि फक्त थोडासा गरम मसाला एवढंच मी घेतलं आहे. लाल तिखट 2 चम्मच, हळद चिमूटभर किंवा मग अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच गरम मसाला एवढं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला परतल्यानंतर जळू नये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये, म्हणजे भाजीची चव बिघडत नाही आणि मसाला आपलं तिखट वगैरे जळत नाही. यामध्ये आपल्याला आता जे आपण फ्राय करून किंवा मग थोडंसं तेलात परतवून घेतलेली मेथी टाकायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे, खूप तामझाम करावं लागत नाही एवढं करण्यासाठी. पण भाजीची चव वेगवेगळ्या पद्धतीने बनवली ना खाणारेही आवडीने खातात. रोज आपण मेथी आता सध्या येते म्हटल्यावर मग त्याच पद्धतीने केली म्हणजे कंटाळा करतात. इथे जे वाटण वाटून घेतलं आहे ना आपण ते टाकायचं आहे. डाळचं शेंगदाण्याचं वाटण मी ते टाकून घेतलं आहे. सगळं मिक्स करून आहे ना ते पण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही साईडने मस्त तेल आलं आहे भाजीला. खूप जास्त तेल टाकल्याने पण शेंगदाणे तीळ असल्यामुळे ना तेल खूप जास्त येतं. इथे मी गरम पाणी केलं होतं, तेच मी ते मेथीचा पॅन होता म्हणून मग मी त्यातच टाकून घेते. गरम पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकतो भाजीची कन्सिस्टन्सी बघून. आता आपल्याला ही भाजी 5 ते 7 मिनटं छान उकळून घ्यायची आहे. साईडला मी इथे तडका तयार करून घेते. तुपात सुद्धा देऊ शकता किंवा बटरही घेऊ शकता तुम्ही. मी इथे फक्त तेल घेतलं आहे, लसूण कापून घेतला होता, जिरं टाकायचं आणि फक्त कलरपुरतं आपल्याला तिखट टाकायचं आहे वरतून आणि मस्त तडका द्यायचा आहे. भाजी आपली छान तयार होते. लसूणी मेथी ही अगदी आवडीने खातील घरातले. भाकरी, चपाती किंवा मग भात असंही तुम्ही खाऊ शकतात. थोडीशी ही पद्धत चेंज झाली ना भाजीची चवही बदलते आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्यावर घरातलेही आवडून खातात. कसं वाटलं मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. रेसिपी आवडली असेल तर प्लीज डू लाईक, सबस्क्राईब.